Hindutva has never been an issue of elections. You see, this is an election manifesto based for the development and governance of the country. भाजपच्या जाहीरनाम्यात आर्थिक विकास आणि सुधारणांना प्राधान्य, पण घटनेच्या चौकटीत राम मंदिर बांधण्याचा मुद्दा पुन्हा अजेंड्यावर. काँग्रेसनं आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे घेतली धाव. परिश्रम करने में मैं कभी भी कमी नहीं रखूंगा. दूसरा, मैं देश के सामने कहना चाहता हूं, मैं अपने लिए कभी कुछ नहीं करूंगा. पक्षापेक्षा व्यक्ती मोठी झाल्याच्या आरोपाला मोदींनी दिलं उत्तर. म्हणाले, स्वतःसाठी मी काही करणार नाही, माझ्यापेक्षा पक्ष कायम मोठा. राष्ट्रवादीचा जाहीरनामा ऑनलाईन प्रसिद्ध, भ्रष्टाचार मुक्त, स्थिर आणि कार्यक्षम सरकार देण्याचं आश्वासन. सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यासाठीचं आसाम आणि त्रिपुरामध्ये झालं मतदान. ईशान्य भारतात मोदी लाट नसल्याचा काँग्रेसचा दावा. येऊ देत ना, काय फरक पडत नाही. सांगणार की होते की माझ्या आणि ते कधी आरोपाचं पुनरुच्चार करतील, त्यातनं काही अर्थ आहे का? लोक त्यांना तर पुरे ओळखून आहेत. माझ्यावर केलेले आरोप अण्णांनी सिद्ध करून दाखवावेत. IBN लोकमतला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचं आव्हान. सन फार्मानं 3 अब्ज 20 कोटी डॉलर्स मोजून विकत घेतली रॅनबॅक्सी कंपनी. भारतीय औषध बाजारातला सगळ्यात मोठा व्यवहार. ज्योतिबा डोंगरावरच्या सुंदर हत्तीला अभयारण्यामध्ये सोडण्याचे हायकोर्टाचे आदेश. पेटाच्या याचिकेवर निर्णय. आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दत्ताजी ताम्हाणे यांचं 101व्या वर्षी निधन. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार हरपला.